औचित्यवाडी. खुळखुळ घुंगराच्या तालावर झाली गुंग. तालावर झाली दंग. मग काय आणतो कवर डेपुटी ध्यान सोडून आता काय सोडून दे खुर्चीला सापता तुम्ही मला काही कळा ना. काय राहिले तिच्यात आता तुला काय पोटात दुखत मी माझ्या आजीच्या गाडीला जपतोय तुला काय पोटात दुखत होतं असं ना. हा बरं आहे बा तुमचं या करायची नेईन तेव्हा कळन तुम्हाला. कोण नेईन कान फाड फोडीन कोण नेईन. मी कुठं काय म्हणलो. एक वेळ दुसऱ्या गाडीला हात लावला तरी चाललं पण ह्या गाडीला जर हात लावला ना कोणी मी कान फडत फोडून त्याचं उगा काही बरं होतो एड्या आजीची निशाणी आहे माहिती. अहो जाल्याला काय काढायचंय आज जाय का पाच जाय. पण जाल्या कसं काही नेईन जाल्या कधी मला म्हणला तू कशाला जायला सांगतो मला. त्याला काय लोखंड बरंच हिला. गाडीपासून लांब होय चल मला पुसू दे. हा कशाला आला तू बघायला कपडे घालून गावात हिंडतो तो आणि लोकांना सांगतो हे करू नका ते बाजूला हे काळा लागन तो हाताचं. म्हणजे माझ्या हाताचं काळ तुमच्या गाडीला लागन. हा? ठीक आहे हो. तू गप ना ए ठीक आहे आता काय काठी घेऊन बोलतं काय हो डेपुटी मी काय केलंय काय काय घेऊन नाही गाडी पुसायला लावी तू. असं होय. मी म्हणलं काठी घेऊन काय करतो रे तू ते पाहत होतो. ते पाहत होता काय बोला धर हे कळतं गाडी का पुसून तुला डेपुटीला गाडी पुसायला लावतो टीव्ही पाहतोय रे. ते आतर लावून देते होय त्या गाडीला. नको मकलाशी करू तू त्याच्या देखता नको हे करून गाडी पुसून घे बरं का आणि गाडी व्यवस्थित हात लावून दे बरं का. चावी कुठं असते ती नीट घ्यायची? पोस काय चावी लागत तुला हो तिकडे पाय असंच विचारलं मी. याला जवळ येऊन नाही द्यायचं गाडीच्या आणि गाडीला कर धुतल्यावर उदबत्ती लाव आणि म्हाताराला बी लावते उदबत्ती. प्यार बिना नहीं जीना मुझको प्यार बिना नहीं जीना. होय ठीक आहे. तर एवढं काय करतो गाडी पोशी दिसणच आहे. गाडी काय डेपुटीची काय. नाही नाही डेपुटीची आजोबाची साहेब बोलत आहे त्यांची निशाणी आहे ती आजोबांची. हा का. मग अरे मी या गाडीचा आहे ना चक्करच नाही मारला राव कधी. मग जाय घरी. घरी मग अरे चालू ना आपण चक्कर मारून या गाडीचा. अरे दाद्या या गाडीत चावी डेपुटीकडे राहते आणि बिदर चावीची दाद्या नेतो ना अशी. अरे बिगर चावीची लुटून नेऊ ना चल ना. हा म्हणजे मला डेपुटीच बोलण्यात आलो. अरे चल ना राव मी एक काम कर मी बसतो हा. तू लोट. नाही तू लोट मी बसतो असं करू. आयला जमन पण हा जमन ना चल जमन ना. काय होतो याच्यावर आता लोट. थांब. ठीक आहे ए ठीक आहे. अरे हे पोरग कुठं गाडी कुठे गाडी कोण नेली बात आहे चावी माझ्याकडे ठीक आहे गाडी येत नाही गाडी नेली कोणी. अरे मी या गाडीला मी कधी गाडीवर बसत नाही या गाडी चक्कर दिसती कुठं गेली बात आहे. अरे ही इकडंच गेली गाडी श्यामेच्या घराकडेच चालली चक्कर बरोबर. अरे ह्या श्यामेने बरोबर गाडी मी गेलो नेली बिटाई. अरे इथून बरोबर गाडी फिरली ही बरोबर श्यामेच्या घराकडे गेली. श्याम्या ए श्यामा श्यामाव काय झालं डेपुटी गाडी कुठे. गाडी ही काय ती गाडी नाही म्हणत मी माझ्या आजीची गाडी कुठे एमटी. तुमच्या आज्याची गाडी. मग आता डिग्या पुश होता मग तो इकडे आणली हे काय लगेच कळत. त्याच्या आधी तुम्ही मला हाकलून दिले तिथून. अरे हाकलून दिलं पण गाडी घेऊन आला ना तू मग नंतर. हा मी कुठे गाडी आणली तुमची काही काय बोलत डेपुटी तुम्ही. तू येड्या करू नका मला त्या गाडीवर लय जीव आहे भाऊ. आजीची गाडी आजीने बापाला दिली बापाने मला दिलेली ती. अहो तुम्ही कोणाला द्या मला काय करायचं तुम्ही तुमच्या पोराला द्या त्याच्या पोराला द्या नाताला द्या मला काय सांगत हो तुम्ही. पुढे हात जोडू तुम्ही गाडी आण कुठे हात ठेवली काय तू. अहो डेपुटी काय घरात लावायची गाडी आहे का तुमची एमईटी काय उगा काही बोला अरे बाबा कमून चाष्टा करतो त्या गाडीत लय जीव आहे माझा. मी माझी गाडी घेऊन जाय तुला 2 दिवस पण ती गाडी दे. मी नाही घेतली मी काय घेऊ तुमची गाडी. सामी फटकायला नको लावा गाडी दे. अहो डेपुटी शपथ घेऊन सांगू तुम्हाला मी तुमच्या गाडीला हात लावलेला नाहीये. आणि काय मग करू गाडी गेली कुठं मग कोण जास्त गेली बाबा बाई. आणि तो किडा बी गेट कुठे ठेवून गेलता कोण जाले इथं जाले कुठे रे. आईला झाले नेली काय मग आईला बोलायचं फुलाच झालं मग ते मी नुसतं म्हणलं तर लगेच घेऊन गेला काय देऊ. काय भाऊ पिढाय चल 2 मी मिनिट शोध लागलो तुम्हाला चला भाऊ मग नका नाव घेऊ तुम्ही मी काय घेतलेलं नाही. नेली असं तर नेऊ बा कुठाला नाही आईला कुठाला डेपुटी काय लावा. तुम्ही एवढी काय आजीची करत जुनी नाही. आठवण रे ती आई खरं ठेवली होती मी त्यामुळे मी त्याला कधी बाहेर काढत नाही आज थोडी. मला कुठून आवाज सुटली ना तुमच्या घरी आलो मी. काय तुला ना बोला एकच इकडे बघ बरं रोडला आहे इकडे बी नाही रे. नाही ना इकडे कोण
पण कोणी नेली का कोणी काय कुठं लावली आवाज कोणी नाही चेष्टा केली का काय काय कळलं? धुरधुर नाही हा? कोण नाही पण काय मला काहीच कळना भाऊ इथली ते गाडी गायब होती म्हणजे किती हे म्हणायचं गावात दिवसा चोर चालू झाले ना काय ए काय अरे डेपुटी ए नामदेव हो अरे काय गडबड आहे अहो गडबड काय नाही गाडी गेली गाडी कोणची रे अहो आजीची आमची आजची एमटी अयो कशी काय गेली अहो ती बाहेर पुसायला लावली होती मी सकाळी पुसली टिकेनी पुसली गाडी तीच लावली होती आणि मी दुपारी आलो गावात जाऊन तर गाडीच नाही आणि हे माझं नाव घेते अरे नाव घ्यायला तूच म्हणला होता इकून टाका म्हणून मला वाटलं तो नेली का काय मी काय नव्हती भांगार गाडी मला डाऊट त्या जाले रे जाले दिसा ना गावात कोण नेली काय काय हॅलो भांगारवाला सकाळी एक आवाज आलता भाऊ भांगारवाल्याचा मग काय यांना लय वेळा म्हटलं मॉडीफाय करा नाही तर भांगारवाला घेऊन जाईन एखादीच अरे काय मोडीफाय करा म्हणतो अण्णा याला वाटत काय करायला बोलायला लाज मोडीफाय करा आणि भांगारवाल्याला कम नाही दिली अरे श्यामा माझ्या आजोबांनी गाडी घेतलेली ती त्याच्यावर माझे वडील त्या गाडीवर खेळलेले आहेत आजोबांच्या भावना गुंतल्या आहेत त्याच्यामध्ये आज ज्या मुठी आहेत ना त्याला आजोबाचे हात लागलेत वडिलांचे हात लागलेत आणि त्या गाडीवर मला वडिलांनी फिरवलेलं आहे तुला सांग का आमची सुरुवात आजोबांची सुरुवात त्या गाडीपासून झाली त्या गाडीपासून आमची श्रीमंती वाढत गेली हो आणि खुशाला म्हणतो ते मोडीफाय करा बाबा एखादी वस्तू असते ना माणूस जेवढा महत्वाचा असतो ना आणि त्या माणसाची वस्तूच तेवढी महत्वाची असते तुला सांगतो मला आठवतंय माझा आजा माझ्या म्हणजे आजा मला लहान असताना त्या गाडीवर घेऊन विंडायचा अक्षरशः आणि माझ्या म्हातारीने सगळं जपली ती त्यांची आठवण म्हणून मला किती का गाड्या आल्या माझी मोठाली गाडी आली बुलेट आली पण मी कधी त्या गाडीला हात नाही लावला तुला सांगतो ती आता गाडी गेली ना माझ्या मनात नुसता कालवा चालला अक्षरशः येडा काय तू अरे सगळं मिळेल पण ती आठवण मिळणार नाही मला जर गाडी मिळेल नाही ना तर मी आयुष्यात मला कधी माफ करू शकत नाही मला तेवढी गाडी भेटली पाहिजे काही कडून मी भगारा जरी गेली ना कुठं मी शोधून आणीन पण ती गाडी आणीन अण्णा तुम्हाला सांगतो मला ती गाडी बघितली आजूबाजूने वाढल्याची आठवण येते ती जर गाडी गेली ना आणि जर गाडी कोण नेली असली ना तर मी त्याला सोडणार नाही ए गप गप नामदेव अहो, याला बोलायला काही लाज वाटली पाहिजे तुम्ही इतके दिवस कधी मला असं उघड करून नाही सांगितलं ना एवढ्या भावना गुंतलेल्या तुमच्या त्याचं खरं मला वाटायचं हाय जुनी गाडी काय श्यामा त्याच्या आजोबांनी त्या धोंडीबाबांनी कष्ट करून ती गाडी घेतली होती रे आणि त्याला एवढं कौतुक त्या गाडीचं एवढा आनंद अरे हे लेकरू लहान होतं नाताला आहे ना तो घेऊन फिरायचा रे त्या गाडी मी डोळे पाहिले अरे त्याला रुतायची ना गाडी उशी ठेवली होती त्याने याच्यासाठी बरोबर येणार आहे त्याच्या भावना अडकणारच ना त्याच्यात रे कसं आहे अण्णा त्यांच्या आजोबाने ठेवलं करून आमच्या आजोबाने साधी सायकल नाही घेतली तर आपल्याला कुठे तिची किंमत आहे सांगा बरं नाना तुम्हाला सांगू का त्या टायमातले ब्लॅक अँड व्हाईट फोटो मला माझे काढलेले आहेत पुढे बसून माग बसून बाबाचे बाई. हे मी साक्षीदार आहे या गोष्टीला रे हे खरं आहे माझी मोठी गाडी गेली असती दुसरी गेली असती तरी काही मला नसतं वाटलं पण ही गाडी गेली ना माया मनाला हे लागले गाडी सापडायला पाहिजे राव अण्णा ए बस थांब आता माझे चल उतरत आले चांगला माणूस आहे तू सापडन ती काय नाही अडचण त्याची नको लय काळजी करू रडू नको अरे काय याला काय झालं पळ ए अरे काय का पळत ते थांब श्यामराव पळू पळू लोट 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 थांब गाडी हा इला तू यामुळे सगळा घोळ झाला ते आले कडे मोठी अहो सोडा ना शामराव हाय शामराव उतर खाली तुला सांगून मला न सांगता गाडी गेली होता आणि या गाडीला कम हात लावला होता म्हणे चत्तर मारू आपण काय चत्तर मारू अरे येऊ घ्या कम राहिली त्याला तू अहो चक्कर मारित होतो लुटीत नेली चालू नाही केली तुला चांगलं माहितीये मी दुसऱ्या गाडीपेक्षा या गाडीला किती चालू आवितो हा कधी गाडीला तरी मी हे करतो का दुसऱ्या गाडी ही गाडी पुसतास तो अक्कल नाही काय नाही तुला असं काय बघतो तू अरे तो यामुळे माझ्यावर आळ घेतला त्यांनी माहितीये का तुला अख्खं गाव पिंजून झालं दोन फटके मला वाटलं भंगारवाल्यांनी नेली मला सांगायचं ना आणि ही गाडी दुसरी स्कूटी नाही का तुला घरी चावी नाही देत बाय साहेब मी काय करू मग चावी देते ती तिला सांगतो मी ती मोडून टाक गाडी पण जर का परत तुम्ही कोणी ह्या गाडीला हात लावलो तिथून बघा तुला चांगलं माहितीये ही आपल्या धोंडेबाबाची गाडी आहे याला मी कधी हात लावित नाही याला पुसून पासून हात लावतो याला दर्शनाला हार घालतो हिची पूजा करतो हा तुला कळायला पाहिजे हे बघ इथून पुढे आहे ना दुसरी गाडी कोणची नाही बुलेट नाही कोणची फोडून टाक तिकडं पण जर का ह्या गाडीला कोणी हात लावताना दिसलं मग तुला सांगतो आणि श्याम तुम्हाला मी सांगून ठेवतो सगळी मी म्हणतो माझ्या जीवाला काही करा किंवा माझ्या गाड्या दुसऱ्या गाडीला काही करा पण ह्या गाडीला हात लावायचं नाही या गाडीशी आहेत ना माझ्या कुळाच्या भावना गुंतल्या आहेत माझा आजोबा बघतो मी याच्यामध्ये या गाडीमध्ये माहिती का जेव्हा पाहिले का त्यामुळे मला बोलणे खावं लागले काय रे कोणाच्या वस्तूला चला आता लोट अण्णा जा तुम्ही आता घरी बरोबर आहे ना अण्णा मग